स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पवित्र भगूर शहरात स्वतःच्या मालकीची स्मशानभूमी नसल्यानं आहे तीही जुनी झाल्यानं नागरिकांना नवीन सुविधायुक्त अद्ययावत अशी भगूर परिषदेची मालकीची बांधून देण्यासाठी भगूर नगराध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे यांनी 3.5 कोटींचं मंजूर करून लवकरच कामाची सुरुवात करणार असल्याचं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। भगूर शहराला 1996 रोजी दारणा नदी किनारी डॉक्टर CJ लकारिया परिवारानं स्मशानभूमी बांधून भगूर पालिकेला दिली। आजपर्यंत योग्य सुविधा नसून तसाच वापर चालू आहे। याची दखल नगराध्यक्षा प्रेरणाताई विशाल बलकवडे यांनी नवीन स्मशानभूमीसाठी 3.5 कोटी मंजूर करून आणले आणि लवकरच कामाला सुरुवात होणार आहे। यामध्ये अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना स्वच्छ प्रशस्त बसण्यासाठी मोठी जागा वाढून पर्सनल रूम असणार व अंत्यविधीचे लाकडे ठेवण्यासाठी लाकूड स्टोरेज रूमची व्यवस्था आणि अंघोळीसाठी शॉवर एरिया राहणार असून बाहेर निघताना पाय धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे। तर प्रेत जाण्यासाठी 4 शवदाहिन्या बसविल्या जाणार आहे व मृत्यूची नोंद सुविधा उपलब्ध करून पालिकेच्या वतीने सुरक्षा रक्षक नेमून येथेच त्याची राहण्याची सोय व त्याने दुःखी कुटुंबातील नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येईल आणि चांगली सेवा मिळेल असा नियोजित स्मशानभूमी प्लॅन नगराध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे यांनी नगर परिषदेच्या वतीने प्रसिद्ध केला आहे। दरम्यान आज रोजी स्मशानभूमी 2 शवदाहिन्या असून जुनी झालेली इमारत आहे। कपडे बदलणे सुविधा नसून बसण्यासाठी अपुरी अयोग्य जागा आहे। आता बाजूला एक खाजगी बोरवेल केली असून पाय धुण्यासाठी छोटा झरा बनविलाय। तर प्रेताच्या अस्थी गोळा करून प्रेताच्या कुटुंबाला सर्व साफसफाई करावी लागते। तर मृत्यूची नोंद दुसऱ्या दिवशी पालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करून एखाद्या डॉक्टर प्रमाणपत्र देऊन करावी लागते। अशा असुरक्षित परिस्थितीतून लवकरच स्मशानभूमी मुक्त होईल। रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव भगूर।